विषय आहे ना, तुम्ही तुमची रॉयल्टी भरली पाहिजे त्याची. ₹1 रॉयल्टी भरली नाही त्यांनी. 150 कोटी झाले ना जवळपास. कोण देणार आहे ते? गिरीश भाऊ, तुम्ही म्हणताय की एकनाथ खडसे त्यांना असं वाटत होतं की सगळी पदं त्यांच्या घरात पाहिजेत. पण त्यांनी इकडे जेव्हा कट्ट्यावरती आले तेव्हा त्यांनी असं तुमच्याबद्दल म्हटलं होतं की गिरीश महाजनांना पण सगळी पदं माझ्याच घरात पाहिजेत. नाही, माझ्या म्हणजे 2 मुली आहेत, माझे जावई आहेत, मी कधीच त्यांना आणलं नाही राजकारणामध्ये. माझी बायको माझ्या आधीपासून राजकारणामध्ये. मला आठवतं 1991 मध्ये जेव्हा जिल्हा परिषद निवडणूक लागली, मी कॉलेजच सोडलेलं होतं. मी त्यावेळेला 1991ला जिल्हा परिषद जागा रिझर्व्ह झाली. मी त्यावेळेला नुकताच युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो. सगळ्यांनी सांगितलं की आता काय करायचं. पहिली निवडणूक कोणी निवडून येत नव्हतं त्यावेळेला. सगळ्यांनी सांगितलं मग वहिनीनं उभं करायचं. म्हणून मी त्यावेळेला बायकोला उभं केलं. ती निवडून आली पहिल्यांदा जिल्हा परिषदला. दुसऱ्यांदा आम्ही आमच्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं. सगळ्यांनी झालं म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत, मी त्यांना तिकीट दिलं. पण ते निवडून आले नाही, कारण गावामध्ये 33-35% मुस्लिम आहेत, सगळ्याच समाजाचे बाकी लोक आहेत. सगळे म्हणायचे भाऊ वहिनी असेल तर आम्ही निवडून देऊ. त्या पडल्या, खूप मतांनी पडल्या. तिथे दुसरे लोक निवडून आले त्या ठिकाणी. श्रीराम महाजन म्हणून दुसरा माणूस निवडून आला. आणि त्यानंतर मग सगळे म्हणे की वहिनी असल्या तर कोणी. म्हणजे आमच्याकडे भाजपचं आमचं पॅनल असतं. जामनेर नगरपालिकेत नगरपरिषदेत 29 जागा आहेत. आता सगळे मिळून 29 सदस्य त्या ठिकाणी आहेत. सगळे बीजेपीचे आहेत 100%. झेडपीला 100%, मार्केटिंगला 100%. असा आमचा रिझल्ट आहे. सगळ्यांचं म्हणणं नाही आम्हाला साधना महाजनच पाहिजे गावामधून. त्यामुळे आता सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे 30-35% मुस्लिमांचं जेव्हा मतदान आहे त्यावेळेला कोणाला उभं केलं तर तिथे अशक्यच आहे. माझी बायको पण 6 टर्म झाले निवडून येते माझ्याबरोबर येते. पण तिथे जर तिकीट एकदा बदलवलं आम्ही, नाही तरी 7 वेळा असती माझ्यात. ते जर बदलवलं पुढे तर निवडून आलीच नसती जागा तिथे. आणि म्हणून MLCच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला चंदू पटेल आमदार झाले त्यावेळेला सुद्धा मी शेवटपर्यंत वरती नाव कळवलं नव्हतं. मला वरतून विचारलं, इथे दानवे साहेबांनी विचारलं की तुला साधनाला आमदार करायचं आहे का. मी बिनविरोध निवडणूक केली ती. खडसेंनी त्यांचा बोगस माणूस उभा केला एक मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक. म्हणजे पार्टीत असताना, पक्षात असताना. आणि तिथे आम्हाला इलेक्शन करायला लावलं. त्याला पडले 70-80 मतं, आम्हाला पडले 450 मतं. तो भाग नाही आहे, पण त्यांनी मुद्दाम इलेक्शन करायला लावलं. त्यावेळेलाही मला दानवे साहेबांनी विचारलं तू साधनाला तुला दिसतं तुझ्या मनात. म्हटलं नाही. तुम्ही दानवे साहेबांना विचारू शकतात. ते म्हणजे तुला साधनालाच उभं करते. अध्यक्ष होते. मी म्हटलं अजिबात नाही. माझ्या ह्या जन्मात आयुष्यात माझ्या घरातून कोणी आमदार खासदार कोणी होणार नाही. ठीक आहे, नरेंद्र सगळ्या लोकांची इच्छा तिथे समीकरण जमतच नाही, म्हणून आम्हाला ते करावं लागतं. म्हणून मी तिला फक्त उभं करतो. इथे मला आमदार व्हायचं. ते म्हणे करून टाक ना, बिनविरोधच आहे तर करून टाक तू. मी म्हटलं अजिबात होणार नाही. माझ्या ह्या जन्मात तर मी अजिबात असं करणार नाही, बायकोला आमदार करणार नाही. ते सांगू शकत नाही गोष्ट. त्यांचा मुलगा उभा राहिला होता. पडला तो. ईश्वरलाल जैनचा मुलगा त्या ठिकाणी तो निवडून आला होता. त्या ठिकाणी पडले ना ते. आणि पडल्यापासून मग त्यांनी सुरेशदादावर एवढा सूड घ्यायला सुटले ते की माझ्या पोराला पाडलं, मी याला मारूनच टाकतो, मी याला लंबाच घालतो, मी याला जेलमध्येच ठेवतो. किती सूड उगवायचा. सगळ्या लोकांना सूड उगवलं त्यांनी. म्हणून ते ह्या गोष्टीची कम्पेअर करू शकत नाही. त्यांचा मुलगा पण जिल्हा परिषद सदस्य होता, तो आमदारकीला उभा राहिला. सून खासदार सुरुवातीपासून त्या ठिकाणी आहे, ती पण जिल्हा परिषदला होती. त्यांची बायको, तिला पण बँकेचं चेअरमन करून टाकलं, 5 वर्ष सोडलंच नाही. दूध संघाला त्या वहिनींना आमच्या केलं, त्यांनी 5 वर्ष सोडलं नाही. मुलीला जिल्हा बँकेत केलं, तिलाही 5 वर्ष सोडू दिलं नाही. सगळ्या निवडणुका त्यांनाच पाहिजेत. त्यांच्या घरात जेवढे आहेत तर बाकीचे वयात नाहीत नातू, नाही तर त्यांनी केलं असतं. त्यांनी म्हणजे खरं सांगतो मी तुम्हाला, ते इतके म्हणजे त्यांचं काय समजतच नाही मला. आणि वरतून माझ्यावर आरोप करतायत यांनी काय केलं घरात. मी माझ्या मुलीला कधीच राजकारणात आणले. 2 मुली आहेत मला, लग्न झालेत, पुण्यात आहे. त्यांना राजकारणातला रोज सुद्धा माहीत नाही. गिरीश अजिबात महाजनजी, नाही. तुम्ही असं म्हणालात की रक्षा